नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJS ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण इंडियन पॉलिटीची लेक्चर सिरीज पाहतोय आणि आज आपण त्या लेक्चर सिरीजमध्ये भारताचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण आणि मुद्देसूद माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जर का तुम्ही इंडियन पॉलिटीची याच्या अगोदरची व्हिडिओ लेक्चर सिरीज पाहिली नसेल तर वरती आय बटनमध्ये तुम्हाला ती एक प्लेलिस्ट येईल बघा, इंडियन पॉलिटी म्हणून. तर त्याच्यावरती त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा आणि ते याच्या अगोदर जे आपले इंडियन पॉलिटीचे लेक्चर झालेले आहेत भारतीय राज्यव्यवस्थेची, तर ते एकदा लेक्चर बघून टाका. लवकरात लवकर आपण इंडियन पॉलिटीचा सर्व भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. जर का ही व्हिडिओ लेक्चर सिरीज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर का तुम्ही अजूनही VJS ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन झाला नसाल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूब असेल, टेलिग्राम असेल, फेसबुक असेल आणि इंस्टाग्राम असेल, तर या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स ज्या आहेत तर तुम्हाला खाली त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे जे व्हिडिओज आहेत तर त्याच्यावर नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. स्टडी मटेरियल PDF नोट्स जे आहेत तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर आज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची माहिती पाहण्याच्या अगोदर आपण सुप्रीम कोर्टाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे किंवा सुप्रीम कोर्टाची निर्मिती कशी झाली, हा जो एक ऐतिहासिक वाटचाल आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यालाच आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असं आपण म्हणूया. आणि ही निर्मिती जी आहे अगदी 1973 पासून ते 1950 पर्यंत इथपर्यंतची सुप्रीम कोर्टाची वाटचाल आहे आणि नंतर 2020 पर्यंत पुढचा भाग कसा आहे तर तोही आपण या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, नियामक कायदा आला होता 1773ला, त्यालाच आपण रेग्युलेटिंग ॲक्ट असं म्हणतो. या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ओके, भारतातलं पहिलं न्यायालय कुठं स्थापन झालं होतं तर ते झालं होतं कलकत्त्यात. असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे संपूर्ण अधिकार आणि सत्ता असलेलं कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून स्थापलं गेलं होतं. म्हणजे काय, अभिलेख न्यायालय. म्हणजे हे जे कलकत्त्याचं न्यायालय होतं तर त्याच्याकडे संपूर्ण अधिकार आणि पॉवर्स, राईट्स अँड पॉवर्स त्या कलकत्त्याच्या न्यायालयाकडे होती. ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजेच अभिलेख न्यायालय म्हणून स्थापन करण्यात आलेलं होतं. बंगाल, बिहार आणि ओरिसामधील कोणत्याही गुन्ह्यांसंबंधी सर्व तक्रारी ऐकण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी आणि कोणतेही दावे किंवा कृतींचे मत ऐकणे आणि निश्चित करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती. जे कलकत्त्याचं न्यायालय होतं तर त्या कलकत्त्याच्या न्यायालयाचं अधिकार क्षेत्र, ज्युरिस्डिक्शन कुठपर्यंत होतं तर बंगाल, बिहार आणि ओरिसा हा जो भाग होता तर या 3 भागांसाठी कलकत्ता इथं भारतातलं पहिलं सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं होतं. ओके, हे कोणत्या कायद्यानुसार? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 किंवा नियामक कायदा 1773. ओके, हा झाला पहिला टप्पा. आता पुढे जाऊया. बघा, आता किंग जॉर्ज तिसरा याने 1800 मध्ये, बघा आता हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, किंग जॉर्ज तिसरा याने 1800 मध्ये मद्रास येथं तर 1823 मध्ये बॉम्बे इथं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. म्हणजे कलकत्त्यानंतर 1800 मध्ये मद्रासला आणि 1823 मध्ये बॉम्बे इथं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. बघा, त्यावेळेस किंवा पारतंत्र्यात असताना आपण किंवा इंग्रजांचं भारतावरती राज्य असताना एकच सर्वोच्च न्यायालय नव्हतं. 1823 पर्यंत जर 3 सर्वोच्च न्यायालय झाली होती. पहिलं कलकत्ता, दुसरं मद्रास आणि तिसरं बॉम्बे. ओके, हे सर्वोच्च न्यायालय होती, उच्च न्यायालय नव्हती. आता पुढं काय झालं, किंग जॉर्जने 2 न्यायालय स्थापन केली आणि आता पुढं काय झालं बघा. आता पुढे एक गोष्ट घडली, भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार म्हणजे जवळजवळ 40 वर्षांनी वेगवेगळ्या प्रांतासाठी उच्च न्यायालयाची निर्मिती केली गेली आणि भारतातील कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे येथील सर्वोच्च न्यायालय आणि प्रांतातील सदर अदालती नष्ट केल्या गेल्या. म्हणजे त्यावेळेस इंग्रजांना कळलं असेल, जर का वेगवेगळी सर्वोच्च न्यायालय स्थापन केली तर न्यायव्यवस्था व्यवस्थित चालणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार वेगवेगळ्या प्रांतांसाठी उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट्स, ओके, आत्ता जे राज्यात हायकोर्ट्स आहेत तर अशा हायकोर्ट्सच्या निर्मितीचा जर का सोर्स पाहायचा झाला तर तो आपल्याला भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 मध्ये असल्याचं दिसून येतं. ओके, आणि जी कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे इथं जी 3 सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आली होती आणि ज्या विविध प्रॉव्हिन्सेसमध्ये किंवा प्रांतात ज्या अदालती होत्या, सदर अदालती, तर त्या 1861 कायद्याने नष्ट केल्या किंवा त्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला सरळ सरळ MPSC असा प्रश्न विचारू शकते, खालीलपैकी कोणत्या कायद्याने कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे येथील सर्वोच्च न्यायालय नष्ट करण्यात आली किंवा काढून टाकण्यात आली? तर त्या कायद्याचं नाव आहे भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861. आलं लक्षात? समजलं? नेक्स्ट पुढे बघा आता काय झालं. 1861च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या न्यायालयांना भारत सरकार अधिनियम 1935 अन्वये फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना होईपर्यंत या उच्च न्यायालयांना सर्व खटल्यांसाठी सर्वोच्च न्यायालय असल्याचा मान होता.
म्हणजे 1861 नुसार वेगवेगळ्या प्रांतामध्ये जी उच्च न्यायालय स्थापन झाली होती तर त्यांना 1935च्या कायद्यानं फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना होईपर्यंत सर्वोच्च न्यायालय असल्याचा मान देण्यात आलेला होता. म्हणजे ते त्या प्रांतांसाठी, संबंधित प्रांतासाठी ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय म्हणून काम करत होतं. ओके. आणि भारत सरकार कायदा 1935 अन्वये फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना म्हणजेच आत्ताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. आता बघा पुढं, हा झाला इथपर्यंत भाग. आता पुढं बघा, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. कधी झाली? आता वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळा डाटा आहे बरं का, हे जरा थोडंसं लक्षात ठेवा. काही ठिकाणी 28 जानेवारी दिले, काही ठिकाणी 26 जानेवारी दिले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची पहिली बैठक झाली 28 जानेवारी 1950ला. हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका. ओके. स्थापना 26 जानेवारीला, पहिली बैठक 28 जानेवारीला, हे लक्षात ठेवा. आता जाऊया पुढं. कलम 141 नुसार, जे कलम 141 आहे तर त्या कलम 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशात असलेल्या सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असेल. सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार आहे. घटनेतील तरतुदीविरुद्ध असलेल्या कायदेविषयक व कार्यकारी कारवाईचा निषेध करणं, संघ आणि राज्यांच्या अधिकारांचे वितरण करणं किंवा घटनेद्वारे हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं हाही अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. घटना विरोधी ज्या गोष्टी आहेत की ज्या कार्यकारी मंडळाने पारित केलेल्या आहेत ते कायदेविषयक गोष्टी किंवा कार्यकारी विषयक गोष्टी त्याचा निषेध करणं, राज्य आणि संघ याच्यामध्ये जर का वादविवाद झाले असतील तर ते सोडवणं, आणि घटनेने जे नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या अशा या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. ओके. आणि कलम 141 काय सांगतं? जर का सर्वोच्च न्यायालयाने एखादा नियम केला असेल तर तो संबंधित कायदा किंवा संबंधित नियम भारताच्या भूप्रदेशात येणाऱ्या सर्व न्यायालयांवरती किंवा सर्व लोकांवरती बंधनकारकच असेल. आलं लक्षात? आणि आत्ता सर्वोच्च न्यायालयाचं बोधवाक्य आहे, यतो धर्मस्ततो जयः. हे सर्वोच्च न्यायालयाचं बोधवाक्य आहे. आपण त्याला स्लोगन किंवा मोठं म्हणू शकतो. हे काय विचारणार नाही. बाय चान्स विचारलं तर तुम्ही लक्षात ठेवा. ज्या मोठमोठ्या संस्था आहेत, रॉ असेल, IB असेल किंवा काही विधानसभा असतील बघा वेगवेगळ्या राज्यांच्या, त्याचे काही स्लोगन्स असतात. हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. MPSC विचारू शकते. ओके. आलं लक्षात? तर हा झाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता बघा, भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे तर त्याच्या संबंधी काही संविधानिक तरतुदी आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आपण म्हणतो. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहिला, 50ला हे स्थापन झालं सर्वोच्च न्यायालय. आता त्याच्या संबंधी नक्कीच राज्यघटनेत तरतुदी असतील तर आहेत. कुठं कुठं आहेत ते आपण आता लगेच पाहून घेऊया. भारतीय राज्यघटनेत भाग 5 की जो संघराज्याशी संबंधित आहे त्याच्यामध्ये चॅप्टर 6 मध्ये की जो केंद्रीय न्यायपालिका म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सेंट्रल ज्युडिशियरी सिस्टीम अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 5 मधल्या विभाग 6 मध्ये किंवा चॅप्टर 6 मध्ये केंद्रीय न्यायपालिका ओके याची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यघटनेतील भाग 5 मध्येच कलम 124 ते 147 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची रचना, स्वतंत्र, न्यायक्षेत्र, अधिकार, सत्ता आणि सर्वोच्च न्यायालयाची प्रक्रिया याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. भाग 5 मध्ये त्याच्यामधला चॅप्टर 6 मध्ये किंवा भाग 5 मधल्या कलम 124 ते 147 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची संपूर्ण माहिती म्हणजे रचना, स्वतंत्र, न्यायक्षेत्र, अधिकार, सत्ता आणि प्रक्रिया याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. आता पुढे बघा, हे झाले संविधानिक तरतुदी. आता सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी असते बघा, हा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण ही जी रचना आहे किंवा रचना म्हणजे न्यायाधीशांची संख्या जी आहे तर ती म्हणजे संसदेला अधिकार आहे आणि त्या संसदेने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी ही संख्या ठेवलेली आहे. कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचनेसंबंधी आहे. जे राज्यघटनेतलं कलम 124 जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेसंबंधी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेसंबंधी किंवा सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी असेल तर हे कलम 124 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या जी आहे तर ते ठरवण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, हे इंटरेस्टिंग आहे ना. तर तुम्हाला वाटेल की सर्वोच्च न्यायालयाला स्वातंत्र्य दिले म्हटलं ते स्वतःची संख्या ठरवू शकतं का? अजिबात नाही. राष्ट्रपती ठरवू शकतं का? अजिबात नाही. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया. आता ही जी रचना आहे ही न्यायाधीशांची जी संख्या जी आहे तर ती वेळोवेळी बदलली आहे. ज्यावेळेस 26 जानेवारी 1950ला भारताचं सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं तर त्या न्यायालयातील न्यायाधीशांची मूळ संख्या होती 8, म्हणजे 7 इतर न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश अशी 8 संख्या होती.
1956 मध्ये ती 10 झाली, 1960 मध्ये ती 13 झाली, 1977 मध्ये 17 झाली, 1986 मध्ये ती 25 झाली, 2009 मध्ये 31 अशी वाढवण्यात आली. तर शेवटी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या बिल 2019 नुसार सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 31 वरून 34 एवढी करण्यात आलेली आहे. म्हणजे 33 + 1 अशी सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आहे. म्हणजे 33 इतर न्यायाधीश आणि एक जो आहे तर तो सरन्यायाधीश. तर सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 एवढी निर्धारित करण्यात आलेली आहे. आणि ही संख्या कोण निर्धारित करतं? तर ही संख्या निर्धारित करतं भारताची संसद. आता बघा, ही वेळोवेळी संख्या वाढवण्याचं कारण काय असू शकतं, तुम्हाला काय वाटतं? तर याच्या पाठीमागे एक खूप चांगलं कारण आहे. तुम्हाला माहिती आहे, लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढत्या लोकसंख्येनुसार गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय आणि सुप्रीम कोर्टावरती ज्या केसेस येत आहेत तर त्याचा बोजा जो आहे तर तोही वाढतोय. ओके, योग्य वेळेत जर का तुम्हाला माहिती असेल ते जस्टिस डिले जस्टिस डिनाय अशी एक म्हण आहे बघा. जर का एखाद्या खटल्याचा योग्य वेळी योग्य ठिकाणी निकाल दिला नाही तर तो न्याय नाकारणं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्याच्यामुळे न्यायालयांवरील वाढणाऱ्या केसेसचं दडपण दूर करण्यासाठी संसद वेळोवेळी भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवत आहे आणि 2019च्या बिलानुसार ही संख्या आता 34 एवढी निर्धारित करण्यात आलेली आहे. ओके, साधं सोपं सरळ आहे. आता जाऊया पुढं. आता सर्वोच्च न्यायालयाचं स्थान म्हणजे सर्वोच्च न्यायालय कुठं असेल? आता सध्या सर्वोच्च न्यायालय कुठं आहे? तर सर्वोच्च न्यायालय आहे दिल्लीत. आता दोन गोष्टी लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की दिल्लीचं जे हायकोर्ट आहे तेही दिल्लीतच आहे आणि भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे तर तेही दिल्लीतच आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की दिल्लीला हायकोर्टच नाही. बाळांनो, दिल्लीला हायकोर्ट आहे आणि बरेचसे जे सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट असतात तर ते दिल्ली हायकोर्टाच्या जजमेंटने इन्फ्लुएन्स झालेले असतात. म्हणजे बरेचसे निकाल पहिल्यांदा दिल्ली हायकोर्ट देतं आणि त्याला पुट फॉरवर्ड करण्याचं काम सुप्रीम कोर्ट देतं. तर एवढं पॉवरफुल दिल्लीचं हायकोर्ट आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, दिल्ली या संघराज्य प्रदेशाचं जे उच्च न्यायालय आहे तेही दिल्लीतच आहे आणि भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे तर तेही दिल्लीतच आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचं स्थान म्हणजे सीट ऑफ सुप्रीम कोर्ट कुठं असेल? जे भारतीय राज्यघटनेतलं कलम 130 आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यघटनेने दिल्ली हे सर्वोच्च न्यायालयाचं स्थान असेल असं घोषित केलं आहे. तुम्हाला पहिल्या पेजवरती जी मी बिल्डिंग दिली होती, एक दिवसाचा फोटो आहे आणि एक रात्रीचा फोटो आहे, पाहून घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे. दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचं स्थान असेल असं घोषित केलेलं आहे. सरन्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयाचं स्थान म्हणून इतर जागा किंवा जागी नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. उद्या जर का भारताच्या सरन्यायाधीशाला वाटलं की दिल्लीतलं सर्वोच्च न्यायालयाचं स्थान हटवून मला पुण्यात आणायचं, मला मुंबईला घ्यायचं किंवा मला तिकडे अंदमान निकोबारवरती न्यायचंय, नेऊ शकतात का? तर नेऊ शकतात. परंतु यावेळी जर का सर्वोच्च न्यायालयाचं स्थान भारताच्या सरन्यायाधीशाला हलवायचं असेल तर त्याला राष्ट्रपतीची परवानगी घेणं आवश्यक आहे. ओके, आणि ही जी तरतूद आहे सर्वोच्च न्यायालयाचं स्थान हलवण्याची तर ही पर्यायी स्वरूपाची आहे. इथं कोणतीही सक्ती करता येत नाही. म्हणजे जर का तुम्ही उद्या पंतप्रधान म्हटले सरन्यायाधीश चला इथून आपल्याला इथं सर्वोच्च न्यायालय नको, आपल्याला तिकडं गुजरातमध्ये न्यायचं आहे, नेता येईल का? नाही नेता येत. तुम्ही सक्ती नाही करू शकत. सरन्यायाधीशाला वाटलं आणि राष्ट्रपतीने त्याला परवानगी दिली तरच हे सरन्यायाधीशाचं स्थान बदलू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या जागेसाठी इतर कोणत्याही जागेची नेमणूक करण्यासाठी कोणतंही न्यायालय राष्ट्रपतींना किंवा सरन्यायाधीशांना कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. म्हणजे भारतातलं कोणतंही हायकोर्ट किंवा इतर कोणीही भारताच्या राष्ट्रपतींना किंवा सरन्यायाधीशांना सांगू शकत नाही की बाबा हलवा. ओके, ते सरन्यायाधीश ते आपल्या मनाने आणि राष्ट्रपतींच्या परवानगीनेच ते न्यायालयाचं स्थान जे आहे तर ते हलवू शकतात. आलं लक्षात? समजलं? हे झालं न्यायाधीशांचं स्थान. आता बघा न्यायाधीशांची नियुक्ती. आता न्यायाधीशांची नियुक्ती कशी होते हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीच पुढे कॉलेजियम सिस्टीम आली. नंतर ते 3 केसेस घडलेल्या आहेत. 2015ला 4थी केस घडली असं म्हणतात. ते पुढे आपण व्यवस्थितपणे पाहूयाच. न्यायाधीशांची नियुक्ती कशी होते बघा. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करतात. म्हणजे तो अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. आता राष्ट्रपती स्वविवेक अधिकारानं करतात का? तर हे प्रश्नचिन्ह आहे. नाही. ते कसं करतात ते आता खाली पाहूया आपण. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व योग्य वाटेल त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाशी सल्लामसलत करून राष्ट्रपती इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ओके, आलं का लक्षात? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीश आणि राष्ट्रपतींना योग्य वाटेल त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाशी सल्लामसलत करूनच राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतात. स्वविवेकाधिकारानं करू शकत नाहीत. म्हणजे जर का एखाद्या राष्ट्रपतीला वाटलं माझा भाचा, भाची, पुतण्या, पोरगा, पोराची पोरगी जरा चांगले वकील आहेत त्यांना करूया सरन्यायाधीश किंवा त्यांना घेऊया सुप्रीम कोर्टात, असं घेऊ शकतात का? नाही.
ओके, बघा आता तर त्यांना सल्लामसलत करावी लागते. सरन्यायाधीश सोडून, बघा आता सरन्यायाधीश सोडून इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत करणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सल्लामसलत म्हणजेच कन्सल्टेशन. ओके, सरन्यायाधीशांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सोडून जर का सर्वोच्च न्यायालयात इतर न्यायाधीशांची नियुक्ती करायची असेल तर भारताच्या राष्ट्रपतींना भारताच्या सरन्यायाधीशाबरोबर सल्लामसलत करावीच लागते. ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके, इथं स्वविवेकाधिकार विवेकरे काहीही नाही. ओके, आलं लक्षात. आता जाऊया पुढं. आता बघा सल्लामसलती संबंधी वादविवाद आणि कॉलेजियम व्यवस्थेचा जन्म. आता हे आपण इथं पाहूया. बघा ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कॉन्ट्रोवर्सी ओव्हर कन्सल्टेशन अँड बर्थ ऑफ कॉलेजियम सिस्टीम. आता ही जी कॉलेजियम सिस्टीम आहे तर कॉलेजियम सिस्टीम म्हणजे काय तर एक गट असेल किंवा एक ग्रुप असेल, त्या ग्रुप बरोबर सरन्यायाधीश किंवा राष्ट्रपती सल्लामसलत करतील आणि मगच इतर न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल. ओके, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बघा सल्लामसलती संबंधित सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यात वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. आता ही जी कन्सल्टेशन आहे किंवा सल्लामसलत आहे तर याच्या संबंधी हे खटले सर्वोच्च न्यायालयातच चालवले गेले होते आणि वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यात वेगवेगळे निर्णय दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता पहिला न्यायाधीशांचा खटला की जो 1982 सुप्रीम कोर्टात उभा राहिलेला होता आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय सल्लामसलत किंवा कन्सल्टेशन बाबत म्हटलंय सल्लामसलत म्हणजे सहमती नाही तर केवळ विचारांची देवाणघेवाण आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सल्लामसलत म्हणजे सहमती नाही. ओके, म्हणजे सहमती द्यावीच असं काही नाहीये तर त्यावेळेस फक्त विचारांची देवाणघेवाण होईल. म्हणजे काय म्हणजे राष्ट्रपती म्हणतात की पटते का बघा करूया कारण आता संख्या वाढली असे राष्ट्रपती म्हणतील, म्हणजे सहमती नाही. ओके, आलं लक्षात. फक्त ती विचारांची देवाणघेवाण असेल असा जो निर्णय आहे तर पहिला न्यायाधीशांचा खटला 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. इथंच हा खटला संपतो का नाही संपत. आता पुढे काय होते बघा. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे काय होते, पुढे उभा राहतोय न्यायाधीशांचा दुसरा खटला. दुसरा न्यायाधीशांचा खटला राहिला होता 1993 आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या खटल्यात दिलेला निर्णय फिरवला आणि सल्लामसलत म्हणजेच सहमती. ओके, सहमती हवीच. ओके, कन्सल्टेशन म्हणजे सहमती हवीच असा त्याचा अर्थ लावला किंवा असा निकाल दिलेला आहे. आता बघा पुढे इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली त्यांनी, एवढंच ते थांबले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल आणि हा सल्ला सरन्यायाधीश सर्वात वरिष्ठ 2 सहकाऱ्यांशी चर्चा करूनच देतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. म्हणजे बघा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश राष्ट्रपतींना जो सल्ला देईल तर तो राष्ट्रपतींवरती बंधनकारक असेल. परंतु इथे अजून एक नॉट आपण म्हणू शकतो ते न्यायालयाने टाकली आहे की सरन्यायाधीशांनी हा सल्ला सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ किंवा सर्वात वरिष्ठ 2 सहकाऱ्यांशी चर्चा करून दिलेला असावा. आणि इथंच कॉलेजियम सिस्टीमचा जन्म झाला आणि इथंच कॉलेजियम सिस्टीमची रचना झाली 1+2 म्हणजे 1 सरन्यायाधीश आणि 2 इतर सर्वात ज्येष्ठ सरन्यायाधीश. जर का या तिघांच्या कॉलेजियम सिस्टीमने किंवा या तिघांच्या गटाने मिळून जर का भारताच्या राष्ट्रपतीने सल्ला दिला तरच तो सल्ला भारताच्या राष्ट्रपतींवरती बंधनकारक असेल, अदरवाईज तो बंधनकारक नसेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. ओके, आणि ही सल्लामसलत राष्ट्रपतींना सल्ला देताना सरन्यायाधीशांनी ह्या 2 व्यक्तींबरोबर चर्चा करावीच असाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, आला लक्षात. आता बघा न्यायाधीशांचा जो तिसरा खटला होता तर त्या तिसऱ्या खटल्यात काय झालं आता पाहूया आपण. तो तिसरा खटला आला होता 1998 भारताच्या सरन्यायाधीशांचे मत म्हणजे सल्लामसलत प्रक्रिया नव्हे तर त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या 4 सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची चर्चा केली पाहिजे. बघा सल्लामसलतीची प्रक्रिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ 4 न्यायाधीशांची. ओके, म्हणजे 1993 दुसऱ्या न्यायाधीश खटल्यात 1+2 अशी रचना होती. 1+2 अशी रचना होती कॉलेजियमची. आता रचना कशी झाली 1+4 अशी रचना झालेली आहे. म्हणजे 4 न्यायाधीशांची सरन्यायाधीशांनी सल्लामसलत करावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. पुढे काय झालं, सरन्यायाधीशांनी सल्लामसलत करताना न्यायाधीशांच्या बहुमताचा विचार करावा असंही मत दिलेलं आहे. ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश इतर 4 न्यायाधीशांची चर्चा करत असेल तर त्याच्यामध्ये बहुमताचा विचार करावा. 4 पैकी जर का 2 न्यायाधीश सरन्यायाधीशाच्या विरोधात गेले तर ती प्रक्रिया पार पाडली जाणार नाही आणि त्या शिफारशी सरकारवर बंधनकारक नसतील.
ओके, ज्यावेळेस कॉलेजियम सिस्टीम बरोबर सरन्यायाधीश चर्चा करत असेल तर त्या 4पैकी दोघांनी जरी या सरन्यायाधीशांच्या मताला विरोध केला तरी सुद्धा ती प्रक्रिया पार पाडली जाणार नाही आणि सरन्यायाधीशाने केलेल्या शिफारशी सरकारवर बंधनकारक नसतील असाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांच्या तिसऱ्या खटल्यात 1993ला दिलेला आहे. आणि इथून पुढेच कॉलेजियम सिस्टीमची व्यवस्था निर्माण झाली. पुढे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आलं आणि ह्या सगळ्या व्यवस्था डावलून सरन्यायाधीशांची प्रक्रिया होती कशी ठेवली ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये पाहूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशा तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच. थँक्यू सो मच. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.